भीमा नदी पात्रातील बेकायदेशीररित्या भरून घेतलेल्या 3 ब्रास वाळूचा टिपर बेंबळे महसूल विभागाचे मंडल निरीक्षक गंगाधर सोनवणे व बेबळे बीडचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाठलाग करून पकडण्यात यश मिळवले। सर्व मुद्देमाल जप्त करून टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला। टिपर क्रमांक MH17BY 8863 असून हा वाफेगाव तालुका माळशिरस येथील असल्याचे समजते। वृत्तांत असा की बेंबळे येथील भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असून बेकायदेशीर वाळू उपसा करणारे रात्रीच्या वेळी वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर करतात असे दिसून येते। या वाळूचे काही टिपर, ट्रॅक्टर, ट्रॅक्स बेंबळे टेंभुर्णी, बेंबळे पारिते, बेंबळे घोटी, पंढरपूर या मार्गावरून जाताना दिसतात। यामुळे परिसरातील रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील कामाच्या अनुषंगाने बेंबळेंचे मंडल निरीक्षक गंगाधर सोनवणे, तलाठी अजय चव्हाण, कोतवाल शहाजी हुलगे, बेंबळे बीट कॉन्स्टेबल विशाल शिंदे, ज्ञानेश्वर सरडे, कांबळे व पोलीस पाटील बिभीषण कीर्ते हे बेंबळे येथे मंगळवार दिनांक 13 रोजी सकाळी 11 वाजता आले असता त्यांना वाफेगाव बेंबळे रस्त्यावरून एक टिपर वाळू घेऊन येत असल्याचे समजले। सर्वांनी लक्ष ठेवून पाहिले असता हा टिपर बेंबळे टेंभुर्णी रस्त्यावरून टेंभुर्णीकडे निघाला होता। याचवेळी सर्वांनी समोर जाऊन त्यास थांबवण्याची सूचना केली, परंतु तो न जुमानता टेंभुर्णीच्या दिशेने भरधाव निघाला। अखेर सर्वांनी त्याचा पाठलाग करून हरिनगर भोसलेवाडी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ जबरदस्तीने त्यास अडवून थांबवले व चालक अनिल दत्तात्रय हेंबाडे यास ताब्यात घेतले। टिप्परमध्ये 3 ब्रासपेक्षा जास्त वाळू दिसून आली। एकूण 4,80,000चा मुद्देमाल जप्त करून टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला आहे। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुकुंद रामदासी। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।